कापूर राहेना रक्षणा वासोनी, कापूर राहेना रक्षणा वासोनी, जाय तक्षणी निघोनिया, जाय तक्षणी निघोनिया, जाय तक्षणी निघोनिया, निघोनिया, जाय पारा पारा एक सरा, निघोनिया, जाय पारा पारा एक सरा, तैसे ज्ञान नरा पासोनिया, तैसे ज्ञान नरा पासोनिया, तैसे ज्ञान नरा पासोनिया, पासोनिया, जाय ज्ञान ज्ञान हे कथाळ, पासोनिया, जाय ज्ञान ज्ञान हे कथाळ, जब नाही बळ विवेकाचे, जब नाही बळ विवेकाचे, जब नाही बळ विवेकाचे, कापूर राहेना रक्षणा वाचोनी, कापूर राहेना रक्षणा वाचोनी, जाय तक्षणी निघोनिया, जाय तक्षणी निघोनिया, जाय तक्षणी निघोनिया, कापूर राहेना रक्षणा वाचोनी, कापूर राहेना रक्षणा वाचोनी, कापूर राहेना रक्षणा वाचोनी. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सरस्वत्यै नमः. ओम श्री सद्गुरवे नमः. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्यैसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. हरिओम. आता आपण बघा तिसरा दशकाच्या शेवटपर्यंत आपण आलो. आपला स्वगुण परीक्षेचा विषय चालू आहे. आपण जन्म दुःख निरूपणानंतर स्वगुण परीक्षेचे जे मेन ज्याच्यापासून आपण शिकायचं, परीक्षा करायची, त्याचे 4 समास पाहिले. त्यानंतर आपल्याला जी अनेक प्रकारची दुःख होतात त्याचं वर्गीकरण रामदास स्वामींनी या 3 आध्यात्मिक, आदिभौतिक आणि आदिदैविक अशा 3 याच्यात वर्गीकरण ते पाहिलं. आणि त्यानंतर गेल्या
सोमवारी आपण अत्यंत गंभीर असा मृत्यू निरूपणाचा समास पाहिला. आणि आज आता आपण त्या मृत्यूपासनं ज्या रामदास स्वामींनी जे सांगितले त्यातनं मृत्यूपासून शिकायचं काय, तर रामदास स्वामींना असं अपेक्षित आहे की आपल्याला वैराग्याबद्दल आपण विचार, माझ्या मनात वैराग्य कसं येईल त्याचा आपण मनात प्रत्येकाने विचार करावा. प्रत्येकाला वेगवेगळी युक्ती भावेल. सगळ्या युक्त्या बरोबरच आहेत की ज्यानी कशाने वैराग्याबद्दल आपल्या मनात सकारात्मक भावना तयार होईल. निराशेपोटी नाही, सकारात्मक. ती कशी ते आज आपण आता बघणार आहोत. आणि त्यांनी हा आपला तिसरा दशक संपेल. तर बघा, गेल्या वेळी आपण असं एक म्हटलं आणि मग काही जणांनी कॉमेंट केली, त्या कॉमेंटही आपण विचारात घेऊ. असं आपण एक विधान केलं होतं की मनुष्य केव्हा, कुठे व कसा मरेल ते निश्चितपणे सांगणे जवळजवळ अशक्य असते. खरंय, आम्हालाही मान्य आहे, सगळ्यांनाच जवळजवळ पटत आहे. जे काही आपण अपवाद संतांचे तेही आपण पाहिले. पण म्हणजे या मृत्यूबद्दल असं विचार करून ते अभद्र मानलं आहे. मृत्यूबद्दल असं विचार केला की ते खिन्न होतं. आणि मग असं कसं की जे तत्वज्ञान मृत्यू विचारात घेऊन मांडलं जातं तेच यथार्थ कसं. आता बघा, संत, पहिली गोष्ट, संत चुकीचे कसं सांगतील. आणि दुसरं, इतकं प्रॅक्टिकल ग्रंथ आहे, तर त्यातही जर ज्या अर्थी मृत्यूबद्दल आपल्याला विचार करायला सांगत आहे, तर बघा माझ्या मनात काय आलं. बघा, आपण सगळेजण ड्राईव्ह करतो की नाही. हो, करतो. अमेरिकेत राहतात, तिथे ड्राईव्ह केल्याशिवाय काहीच होत नाही. मग आपलं फ्लॅट टायर होतं का? कधी होतं, दुर्दैवाने तयारी लागते बरं. कधी फ्लॅट टायर झालं तर काय, त्याचं तयारी आता. आणि मग सुदैवाने काय आहे की फ्लॅट टायर समजा जरी झालं तरी आपलं एक स्पेअर टायर पण असतं ना आपल्यापाशी. आता समजा जर असं कोणी म्हटलं की जे ड्रायव्हिंगचं तत्वज्ञान, कौशल्य, जे फ्लॅट टायर बदलायचं सुद्धा विचारात घेऊन त्याला ड्रायव्हिंग येतं, त्याला ड्रायव्हिंग यथार्थ येतं, असं म्हणलं तर चुकीचं आहे का? असं कोणीच म्हणत नाही की तुमचं फ्लॅट टायर हो, असं नाही म्हणत आहे. त्या फ्लॅट टायर बद्दल विचारच करायचा नाही असं पण नाही, किंवा फ्लॅट टायर होईल म्हणून ड्राईव्हच करायचं नाही असं पण नाही. पण एक विचार करून त्याच्याविषयी आपण सावध, आणि त्याची जर गरज लागली तर ते बदलू सुद्धा शकतो. मग ते ड्रायव्हिंग स्किल यथार्थ होईल की नाही. मग आता रामदास स्वामींना म्हटलं की जे तत्वज्ञान मृत्यू विचारात घेऊन जीवनाचा अर्थ शोधते तेच यथार्थ तत्व दर्शन करून देते. याच्यात काय चुकीचं आहे? आणि असं एक आपण म्हटलं होतं की मृत्यूबद्दल चिंतन करूनच माणूस खऱ्या अर्थाने माणूस बनला आहे. चिंतन म्हणजे काय? एक विचार करायचा, आपल्याला जेवढं समजत आहे, आपल्याला बुद्धीला जेवढं आकलन होत आहे, मग त्यातनं एक निष्कर्ष काढला की मग पुढे जायचं. बघा, आपण काय म्हटलं, चिंता असं नाही म्हटलं बरं, चिंतन म्हटलंय. फरक आहे की नाही दोघांमध्ये. चिंता करून त्या चिंतेला काही डायरेक्शन नसते, गोल 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 आपल्याला आपण हिंडत असतो. पण चिंतन म्हणजे कसं, कोणी आपल्याला गुरुनी उपदेश केलेला आहे, त्यांनी काही एक मार्गदर्शक तत्व दाखवून दिली आहे, त्याच्यानुसार हे वागणं बरोबर चिंतन आहे, तसं मी केलं पाहिजे. ओके. आता बघा की उत्तम मरण येण्यास भगवंताचे अनुसंधान अभ्यासपूर्वक करणे आवश्यक आहे. तुम्हाला मी ते सांगितलं, एक संत म्हणायचे अध्यात्म शिबिर, स्पिरिच्युअल कॅम्प म्हणजे काय, तर उत्तम मरण येण्याची कला शिकणं, असं ते थोडं विनोदाने थोडं गंभीरपणेही म्हणायचे. हा अनुसंधान आहे, अभ्यास करणं आवश्यक आहे. आणि त्या दृष्टीने हे अभ्यास करून आपली परिणिती, आपल्या नंतर काय मिळवायचं आहे, हा वैराग्य निरूपणाचा समास रामदास स्वामींनी घातला आहे. आणि गेल्या वेळी आपण ही एक ओवी बघितली होती. श्रीराम संसार म्हणजे महापूर, माझी जळचरे अपार,
डंखू धावती विखार काळ सर्प. ही एक समजून सांगण्याची एक रीत आहे, रूपक रचलंय असं आपण गेल्या वेळी बघितलं होतं. तर रूपक म्हणजे काय की जे उदाहरण देतात रामदास स्वामींसारख्याने समर्थ सिद्ध पुरुषांनी दिलंय, तर त्याच्या ज्या उदाहरणाच्या प्रत्येक एक एक आस्पेक्ट मधनं एक एक अंगातनं अनेक त्यातनं शिकण्यासारखे वेगवेगळे आयाम त्याला डायमेन्शन्सनी शिकायचं. तर बघा की महापूर का म्हटलं तर पहिली गोष्ट संसाराला त्यांनी नदीची उपमा दिली. संसाराला नदीची उपमा दिली का तर संसार सारखा वाहतो, परिस्थिती बदलत असते. बदल सारखं बदलत असणारा त्यालाच आपण संसार म्हणतो. पण मग महापूर का म्हटलं, त्या घटना काही वेळे अनपेक्षितरित्या किंवा संसाराचा तो धर्मच आहे, इतक्या वेगाने अचानक घडतात तर महापूर होतो, काय आपल्या कंट्रोलमध्ये राहत नाही. आणि मग अचानक घडलेल्या घटना महापुरामध्ये कसं असतं, काय काय वाहून येईल, सर्प अस्वल काय वाहून येईल, ती जळचरे अपार आणि ते घटनांचे वैविध्य आणि ते प्रकार अनंत, ते या महापुरामध्ये जे जे काही वाहून येईल त्यांनी दर्शवलं. आणि डंखू धावती विखार, हे त्रासदायक दुःखदायक घटना ज्या आहे त्यांनी अप्रिय घटना ते दुःख होतं म्हणून त्याला काळ सर्प म्हटलं. आणि काळ सर्पाचं आणखीन एक विशेषण काय तर हे मृत्यू हा सारखा म्हणजे वेळ, आपण तेही बघितलं की आपल्या सारखी वेळ छळते असं म्हणतात की काळ छळतो. काही तर काही करायला नसेल, कोणाची वाट बघत आहे आपण, तर काळ जात नाही, वेळ म्हणजे म्हणून त्याला मृत्यू आपल्या काळ रूपाने मृत्यू सारख्या पाठीमागे लागलाय म्हणून त्याला काळ सर्प. आता हे रूपक इतकं खोल आहे, आणखीन पण पुढे आपण बघणार ओव्या. बघा छान छान ओव्या आहे. श्रीराम. तर बघा पुढच्या ओवीत काय म्हणतात, आशा ममता देही बेडी सुसरी करिता ती तडा तोडी नेऊन दुःखाचे साकडी माझी घालिती. या काय बघितलं, आशा सारखं आपल्याला काहीतरी हवं, हे हवं ते हवं, हे संपत नाही, म्हणजे आहे ते असू द्या आणि आणखी पाहिजे, त्याला संत लोक म्हणतात ममता. हे माझं, ते पण माझं, सगळं माझं माझं माझं. ते जे भविष्यातलं काही हवंय आता नाही आहे, भविष्यातलं त्याला आपण म्हणतो आशा, ते पाहिजे पाहिजे, म्हणजे आहे ते तसंच टिकून राहावं, त्याच्यात नष्ट होऊ नये. तर ही बघा याला समर्थांनी आशा ममतेला बेडी म्हटलं. कारण का, आशा ममता आपल्या देहाचा आश्रय, आपण देही जोपर्यंत आपला देह आहे तोवर आशा ममता आहे, त्या देहाला बेड्या घालतात ना, तसा सूक्ष्म जीव देहाला चिकटतो या आशा ममतेच्या ह्यानी. आणि काय होतं तर हे फार त्रासदायक असतं, ते खेळतात आपल्याला तर आणि त्याचे किंमत द्यायला लागते. त्याला म्हटलं सुसरी करिता ती तडा तोडी, आणि ते नेऊन मग असं एक तर बेडी घातली, सुसरी लचके तोडतायत, ते दुःखा माझी घालती. ते दुःखाचं अगदी सगळं वेल सेट झालं, आता दुःख येणार. बघा कसं म्हणतात, काम मगर मिठी सुटेना तिरस्कार लागला तुटेना मदमत्सर गोहटेना भूली पडली. की हे काम मगर मिठी सुटेना, काम आणि क्रोध हा तिरस्कार काय होतं, कामाचा आवेग आला जसा रावणाला आला किंवा तिरस्कार, त्यांनी संबंध आपलं व्यक्तिमत्व व्याप्त, त्याशिवाय काही सुचत नाही आपल्याला. कोणाचा तिरस्कार समजा आपण कधी होऊ नये, पण राग आला की मग फार जळतो. आणि एक संत खूप छान सांगायचे, ते म्हणायचे की तिरस्कार काय करतो, आधी राग काय करतो, द्वेष आलेला आधी माझं हृदय जाळतो, दुसरा मनुष्य आरामात असतो. दुसऱ्याला जळेल का नाही, काय आपण करू, त्रास देऊ त्याला किंवा त्याला इजा पोचू, तेच गोष्ट दुसरी झाली. पण आधी तर मलाच दाह होतो, मदमत्सर ओहटे ना, भूली पडली, आपल्या ध्येयाचा विसर पडतो.
म्हणले पडिले भ्रांतीचे अंधारे, नागविले अभिमान चोरे, आले अहंतेचे काविरे भूत बाधा. बघा, आपण काही आठवड्यांपूर्वी एक असं एक बघितलं होतं, आवरण आणि विक्षेप. त्याला आपण एक सिनेमागृहातला आपण सिनेमा कसा बघतो त्याचं उदाहरण बघितलं होतं. तसं संतांच्या मते आपल्याला हे जगाविषयी जे अट्रॅक्शन वाटतं त्याला ते भ्रांती म्हणतात आणि त्याला ते आवरण म्हणतात. आणि अभिमान आणि आवरण आलं की मग ते अभिमान काय करतो, मी आपण चिंतितो काहीतरी, मी आपलं एक असं कल्पनाच करतो, हा अमुक मनुष्य असा आहे म्हणून त्यांनी असं केलं. तर त्याने त्या माणसाला कधी काही कल्पनाही नसते, पण मीच त्यात एक एक रंग भरत असतो. तर ते आवरण आणि विक्षेप हे बघा, पडिले भ्रांतीचे अंधारे. आवरण आपण अंधार, सिनेमागृहातला अंधार असं आपण बघितलं होतं. आणि या अभिमानाला त्यांनी म्हटलं की आपल्याला नागवतो, आपल्याला अगदी आपली जी साधन संपत्ती आहे ती हरून नेतो. आणि मग काय होतं, आले अहंतेचे काविरे. अहंता आली की काय होतं, आत्मविस्मृती. म्हणजे मी आनंद रूप आहे, मी भगवंताचं दर्शन करण्यासाठी, भक्तीने भगवंताला प्राप्त करण्यासाठी मी आलेलो आहे, मी सगळ्यांवर श्री प्रेमाने वागलं पाहिजे. ही विस्मृती का होते, कारण त्याचा अहंतेचा अंमल आपल्या बुद्धीवर पडतो. आणि त्यांनी काय होतं, जे आपलं वेड्यासारखं वागणं आहे ना त्याला ते म्हणतात भूतबाधा. बघा कितीही अशी यातल्या सगळ्या ओव्या आहेत, अशी एक एक ओवी विचार करून मग तुम्हाला विरक्ती वैराग्य येणारच आणि ते आतून उमलणार. हे विशेष आहे. बघा पुढे बघू. बहुतेक आवर्ती पडिले, प्राणी वहातची गेले, जेही भगवंतासी बोभाइले भावार्थ बळे. बोभाइले म्हणजे आपण जसं बोभाटा म्हणतो ना, जोरात त्यांनी आर्तपणे हाक मारली. आणि म्हणजे भावार्थ बळे. आता भाव शब्दावर आपण जरा थोडं बघू, कारण आपण बरेच वेळा भाव शब्द आपण वापरतो, पण त्याचा रामदास स्वामींना काय अर्थ अपेक्षित आहे ते आपण जरा बघू. तर भाव म्हणजे देव आहेच अशी संपूर्ण श्रद्धा असणे. आणि मग दोन झालं, भाव म्हणजे देव आहे अशी पूर्ण श्रद्धा. एक संत खूप छान सांगायचे, ते म्हणायचे की पण म्हणले देव दिसत नाही. म्हणले कसं आहे बघा, म्हणजे तुम्ही तुमचं बँकेमध्ये पैसे ठेवले तर बँक आहे ही किती दृढ धारणा असते. किंवा आता आम्ही त्यांच्या आश्रमात जायचो ऐकायला, ते म्हणायचे आता बघा तुमच्यापैकी सगळे आता बसलेले आहात, घरी गेला तुमचं घर आहे, किती ठाम श्रद्धा आहे की नाही तुम्हाला. घरी गेल्यावर त्यांचं प्रवचन 9 ते 10 असायचं सकाळी. मग म्हणलं आता घरी गेल्यावर मला जेवायला मिळणार आहे, तुमच्या घरी कुटुंबाने तुमचं जेवण तयार ठेवलं आहे की नाही श्रद्धा. तशी आपली देवाबद्दल ठामपणे श्रद्धा असणं, त्याला या अध्यात्म निरूपणाच्या वाङ्मयामध्ये भाव म्हणतात. आणि मग भावार्थ म्हणजे काय, तर बघा आधी मूळ धातू ह्याचा आहे भू. भूसत्ताया म्हणजे असणे, ज्याला आपण सत म्हणतात, त्याला हे पारिभाषिक शब्द आहे. भूसत्ताया म्हणजे असणे, होणे, या अर्थाने भू धातू आहे. आणि मग भावार्थ म्हणजे काय, तर मग भाव म्हणजे असणे, अस्तित्व. भाव म्हणजे अस्तित्व. आणि मग भावार्थ म्हणजे ह्या जे काही आहे त्या वस्तूच्या अस्तित्वामध्ये अंतर्भूत असलेला सर्व अर्थ सम्यकपणे एकत्र, सगळ्या कुठलाही एक भाग न सोडता सगळ्या बाजूने त्याचा अर्थ घेणं. आता पुन्हा आणखीन एक डीपर अर्थ आहे परमार्थामध्ये. अध्यात्मशास्त्रात आत्म्याला, परमात्म्याला, ब्रह्माला वस्तू असं सुद्धा म्हणतात. पण तो विषय आता पुढच्या दशकात येणार आहे, तर आपण नंतर पाहू. पण सध्यापुरतं आपण एवढं बघू की भाव म्हणजे भगवंताच्या अस्तित्वाची, सत्यतेची पूर्ण श्रद्धा. आणि मग भगवंता ज्याच्या मुळे, भगवंताचे ज्या गुणांमुळे, त्यांच्या जे काही लक्षणं आहेत त्याचा पूर्ण अर्थ आपल्या मनी असणं, मनात घेणं,
म्हणजे भावार्थ झाला. आता बघा पुढची ओवी बघूया. मग असं असलं की काय होतं, समर्थ रामदास सांगतात की ह्याची परिणिती कशात होते. देव आपण घालुनी उडी, तयासी नेले पैलथडी, ये रते अभाविक बापुडी, वाहातची गेली. देव भक्तांना संकटामध्ये आपणहून उडी घालतो आणि त्यांना पलीकडे नेतो. आहा, बघा सगळे संत कसं एक सांगतात. ज्ञानेश्वर महाराजांनी काय सांगितलं तर बघा, ज्ञानेश्वर महाराज योगी, समर्थांच्या मानाने जास्ती अंतर्मुख, म्हणजे समर्थांसारखं त्यांनी पॉलिटिक्स मध्ये खूप भाग नाही घेतला, राजकारणामध्ये. ज्ञानेश्वरी फार अगाध ग्रंथ आहे, गूढ ग्रंथ आहे. पण त्याच्यात सुद्धा ते काय म्हणतात, एक ओवी, 2 ओव्या खूप छान आहेत बघा. सडे जे देखिले ते ध्यान कास लाविले, परिग्रही घातले तरी आवरी. परिग्रही म्हणजे ग्रहस्थ, संसारात जे आहेत ग्रहस्थ. सडे म्हणजे काय, ज्यांनी पूर्ण स्वतः त्यांना विरक्ती आधीच आलेली आहे, त्यांनी ज्ञान मार्गाला लावलं. सडे जे देखिले ते ध्यान कास लाविले, परिग्रही घातले तरियावरी. तरिया म्हणजे होडी. आणि मग काय केलं, बांधली प्रेमाची पेटी. आहा, ते जसं आई आपल्या मुलाला प्रवासाला निघाल्यावर काही खायला देते, तसं ते म्हणतात की त्यांच्या पोटाला प्रेम बांधलं, भाव बांधला, आणि मग पलीकडे नेलं. आता आणले पहिलं तरी सायुज्याच्या, सायुज्य मुक्ती, ते पण आपण बघणार आहोत पुढच्या दशकामध्ये. पण सगळे संत एकच सांगतात की असा जर माझा भाव आणि भावार्थ मी पूर्णपणे जाणला, तर देव आपण घालुनी उडी, तयासी नेले पैलथडी, ये रते अभाविक बापुडी, वाहातची गेली. त्यांनी तर्या तुम्हाला मान नको, माझं मी करीन, मग जा वाहत. आणि काय आहे तो किती बघा, रामदास स्वामी किती अद्वैत वेदांत आपण त्यांचं पुढे बघणार आहोत. पण अशी अद्वैताची पाया असून सुद्धा त्यांनी ही ओवी बघा कशी आहे. भगवंत भावाचा भुकेला, भावार्थ देखो भुलला, संकटी पावे भाविकाला, रक्षितसे. बघा या 2 ओव्यांमध्ये किती वेळा भाव, अभाव, भावार्थ आलेले आहेत. हे आता आपण जरा आणखीन ह्याच्याकडे वेगळ्या तऱ्हेने भाव शब्दाकडे, कारण का हे भाव आणि भावार्थ हे शब्द यथार्थपणे आपल्या बुद्धीत जर उमटले की नाही, मग आपल्याला आतूनच आपण कसं ह्या भावा आणि भावार्थाबद्दल स्वयंपूर्ण होऊ, अशा अर्थाने की आपल्याला काही संशय राहणार नाही, की माझा भाव कमी आहे, जास्त आहे, असं आपल्याला वाटणार नाही. तर बघा काय, एक आहे भाव आणि एक आहे भावार्थ. जर आपण सोप्या शब्दात बघू, भाव आणि भावार्थ या ओव्या वाचल्या त्यांनी आपण आपल्या शब्दात कसा त्याचा अर्थ करून घ्यायचा. तर बघा, भाव असं तुम्हाला संज्ञा जी सांगितली, डेफिनेशन, ती लक्षात असेलच. भाव म्हणजे अस्तित्व आणि भावार्थ म्हणजे वस्तूच्या अस्तित्वामध्ये अंतर्भूत असलेला सगळा अर्थ, सर्वांगाणी अर्थ तो अंतर्भूत असलेला, तो त्याच्यावर पण माझा विश्वास पाहिजे. आता बघा, ईश्वराबद्दल, ईश्वराच्या अस्तित्वाबद्दल निशंक असणे आणि ईश्वर आहे ही जाणीव ठेवून, ही भावना आपल्या मध्ये जागृत ठेवून वागणे म्हणजे भावार्थ. तसं वागलं पाहिजे की ईश्वर आहे. आता असा भाव, साहजिकच पुन्हा प्रश्न आला की भाव आता कसा तयार होईल किंवा भाव येतो म्हणजे काय होतं. तर जर आपल्याला भगवंताच्या अस्तित्वाची खूण पटलेली असते, हे जेव्हा होतं की नाही, तेव्हा त्याची परिणिती आपल्या वर्तणुकीत ईश्वराचे अस्तित्वाचे प्रतिबिंब जणू काही वर्तणुकीत उमटतं, असं संत म्हणतात. आता पुन्हा प्रश्न आला, एक प्रतिबिंब उमटतं म्हणजे काय होतं. असे आपले प्रश्न संपतच नाहीत आपले. पण चांगलं जिज्ञासेपोटी प्रश्न विचारायलाच पाहिजे. आणि आपली जोपर्यंत खात्री होईल मनाची,
बरं चला आता बघू या प्रतिबिंब उमटतं म्हणजे काय होतं त्याच्याकडे जरा बघू. कारण नुसतं शब्द किंवा तुम्ही काय म्हणाल हे भाव आणि भावार्थ तुम्ही वेगळा शब्द वापरलात प्रतिबिंब, फरक काय झाला बघा. प्रतिबिंब कसलं, प्रतिबिंब उमटतं म्हणजे काय होतं तर वर्तणुकीत जेव्हा प्रतिबिंब उमटतं मग आता वर्तणुकीचं जर आपण थोडं स्लाइस बाईट साईज करायचं म्हटलं तर आपल्या वर्तणुकीत काय काय असतं, आपला आचार, विचार आणि उच्चार हे सगळं मिळून आपली वर्तणूक होते. तर एक संत खूप छान सांगायचे, ते म्हणायचे आपले मनामध्ये कुठले विचार असतात किंवा आचार म्हणजे आपल्याला काय करायचं आहे असे प्लॅनिंग म्हणायचं, किंवा आपण ज्या कुठल्या चौकटीत आपण वागतो ते म्हणायचे तुमच्या मनामध्ये नेहमी दुकान म्हणजे व्यवसाय, मकान म्हणजे घर, दुकान, मकान आणि पकवान म्हणजे खायचं. हे ते हिंदी भाषिक होते. ते म्हणायचे दुकान, मकान आणि पकवान हे तीनाबद्दलच आपलं त्याच्यातच गोळत असतो. तर तसं नाही होता का. मग हे सगळ्याची तिन्ही गोष्टी जेव्हा एकत्र येतील तेव्हा त्याला संतांनी म्हटलं भक्ती. आता कसं काही वेळ काय होतं नकळत, माझ्या नकळत मी माझ्या आचाराने म्हणजे मी जप करतो, पूजा करतो, पण मी विचाराने मी कशाला जास्ती मी अट्रॅक्ट होतो, कुठेतरी टीव्हीचे सिटकॉम बघून ह्या माणसाने पॉलिटिक्स बद्दल काय म्हटलंय, त्या माणसाने पॉलिटिक्स बद्दल काय म्हटलंय, तिथे मी जास्ती करतो. किंवा उच्चाराने मी माझी एनर्जी कुठे फुकट जाते. समजा आचार एक असतो, विचार एक, मग उच्चाराने मी कुठेतरी दुसरे कुठेतरी जे परमार्थाला घातक असे विनोद वाचतो किंवा सांगतो किंवा ते आवडतो, त्याच्यातच रस घेतो. त्यामुळे काय होतं आपली साधना आहे ती जेवढी फळाला यायला पाहिजे तेवढी येत नाही. म्हणून साधकाने एक संत सांगायचे, तुम्ही साधक मी आपल्याला आधी बोललेलो आहे की आपण साधक म्हणजे आपण 24 तास साधक पाहिजे. असं नाही की मी फक्त जेव्हा जप करेन, जेव्हा पूजा करेन तेव्हाच साधक, मग इतर वेळी मी मग सगळं राजकीय नेत्यांची कुठे अफरातफर झाली सगळं त्याच्यामध्ये रस घ्यायचं कशाला. ते म्हणले त्यापेक्षा तुम्ही सगळं विचार करा, हे मी केल्याने माझं पूजेला बसताना मला त्रास होणार आहे का, मग ते नको मला. म्हणून आचार, विचार आणि उच्चार हे जर एके ठिकाणी येतील त्याला त्यांनी वर्तणुकीत जे ईश्वराचे अस्तित्व उमटेल त्याला त्यांनी भक्ती म्हणतात. मग आपण काय म्हणू, माझा मनुष्य धर्म काय, माझा व्यक्तिगत धर्म, माझी पर्सनॅलिटी वेगवेगळी आहे, मग प्रतिबिंब पण वेगळं वेगळं त्या व्यक्तिमत्वातून उमटेल की. मग ते किती प्रकारची भक्ती आहे ते आता आपल्या पुढच्या दशकामध्ये जो आहे की नाही नवविधा भक्तीचा समास, तो त्यांनी किती, हा बघा रामदास स्वामींचा ग्रंथ इतका सर्वार्थाने यथार्थ, त्याची ग्रंथ रचना नुसती बघितलं जरी तरी कळतं. आपल्याला आपण कुठे प्रोजेक्ट रिपोर्ट लिहितो, ग्रँट लिहितो, ते विचार घेण्यासारखं आहे की हा मग आता पुढचा त्यांनी भक्तीवरती नवविधा भक्तीचा दशक आपण बघणार. तर हे आता आपण भाव आणि भावार्थाचं एवढं बघितलं, आता आणखी पुढे बघू. मग आता बघा काय म्हणतात, जैसा भाव जयापासी तैसा देव तयासी, जाणे भाव अंतर साक्षी प्राणी मात्रांचा. आहा, जरी भाव असला माईक तरी देव होय महाठक. माईक म्हणजे खोटा. आणि ही एक या ग्रंथाची इतकी विशेषता आहे रामदास स्वामींच्या पर्सनॅलिटीची, ते अशा भोंदू साधकाच्या डोक्यात एक काठी मारायला मुळीच पाठीमागे पुढे बघत नाही. ते सांगतात तुझा भाव खोटा आहे, मग त्याच्या खोट्याला देव जशाच तसा देव होय महाठक, नवल तयाचे कौतुक जशास तैशास तैसे. मला एक आठवलं, मुल्ला नसरुद्दीन होता, तर तो पैसे नव्हते त्याच्यापाशी, तर मी हा माईक भावाचं उदाहरण सांगतो.
तर मग तो इतका त्याला कोणी त्या दिवशी त्याला अन्न दिलं नाही, भिक्षा दिली नाही, सगळ्या गावातल्या लोकांनी जा म्हणलं तू नको. त्यांनी अगदी देवाला कळवळून प्रार्थना केली की म्हणला अल्ला तू जर मला जे काही देशील ना आज त्यातलं मी निम्म मी तुला दे. अगदी कळवळून प्रार्थना केली आणि तो अगदी भुकेला झाडाखाली असा अगदी हताश होऊन बसला. बसला तर त्याला धुळीत काहीतरी लागलं नाण्यासारखं. बघितलं ते रुपयाचं नाणं होतं. झिजलेलं होतं, अगदी जुनं झालेलं, गुळगुळीत. त्याला अगदी आनंद झाला. म्हटला देवा माझी प्रार्थना ऐकलीस तू. ताबडतोब गेला दुकानदाराकडे काहीतरी विकत घ्यायला. दुकानदाराला हा मुलगा माहिती होता. ते हातातलं नाणं बघितलं म्हणलंय काय म्हणे कुठलं खोटं नाणं आहे, सगळं गुळगुळीत झालेलं. नाही म्हणे द्या काहीतरी. तो दुकानदार त्याला म्हणला हे रुपयाचं नाणं आहे, याचं फक्त मी तुला 50 पैशाचं देईन. त्याबरोबर मुलगा म्हणला देवा मी दिले असते तुला 50 पैसे, माझ्यावर विश्वास नव्हता का नव्हता का मी आपणहून दिले असते तुला. आणि मग त्या 50 पैशाचं त्यांनी काय दिलं, त्यांनी आपणच खाल्लं. हे माझ्या मते रामदास स्वामींना हे अपेक्षित असावं. जरी भाव असला माईक तरी देव होय महाठक, नवल तयाचे कौतुक जैसास तैसा. तर आपण बघा एक संत खूप छान सांगायचे की जाणे भाव अंतरसाक्षी प्राणी मात्रांचा. हे कसं काय, हे अतिशयोक्तीचं विधान. आपलं काही म्हणायचं देव सर्व जाणतो. ते संत खूप छान सांगायचे. म्हणून मी सिद्ध करून दाखवतो की भाव देव अंतरसाक्षी सर्व प्राणी मात्रांमध्ये कसा. हा म्हणे काय ते म्हणे बर चला देव अंतरसाक्षी आहे ना. मग तू स्वतःला त्याला म्हणायचं तू स्वतःला खोटं बोलून दाखव बरं स्वतःलाच. आपण स्वतःला खोटं बोलू शकतो का? कारण आतला आपला आपा अखंडानंदजी म्हणायचे आपला आपा जो आहे तो परमात्मा आत्मा साक्षी रूपाने आहे. खोटं सांगितलेलं त्याला कळणारच ना. पुढे काय म्हणतात, जैसे जयाचे भजन तैसे दे समाधान, भाव होता किंचित न्यून आपणही दुरावे. आता मी जे भगवंतापासून आता दुरावल्यासारखं वाटत आहे तर माझं मीच दुरावलेलो आहे. आता बघा पुढे काय म्हणतात की हे भाव आपला आपण मीच दुरावलो म्हणजे काय. माझं मला तर करायची आहे भक्ती. आता बघा आपण भक्ती शब्दाबद्दल जरा थोडं बघू. तर भक्ती शब्द भज धातू पासून तयार होतो. आता भज धातूचे खूप अर्थ आहे. आता पुढच्या दशकातला पहिला समास आहे तो भक्तीवरच आहे, तेव्हा आपण आणखीन बघू. पण आता ह्या याच्यापुरते 3-4 अर्थ बघू जे काय आहेत ते. तर भक्ती म्हणजे सेवा किंवा भक्ती म्हणजे पूजा असं सुद्धा अर्थ होतो, किंवा भज सेवायाम असं म्हणतात. किंवा मनाला चिकटणे, किंवा आपण ज्या वस्तूची सेवा करतो किंवा ज्याची सेवा करतो त्याला तादात्म्य होणे, त्याचा स्वीकार करणे असं. आता बघा जो कोणी ईश्वराची भक्ती करतो तो कोणाची सेवा करेल? ईश्वराची. पूजा ईश्वराची. मनाने चिकटेल ईश्वराला. तादात्म्य कोणाशी होईल? स्वीकार कोणाचा करेन मी? ईश्वराशी. मग आता हे करणं माझ्या हातात आहे की नाही. ती करण्याची क्षमता मला देवाने दिली, पण ती क्षमता वापरली पाहिजे ना. तर मग ईश्वर विषयक जे प्रेम आहे ते कसं व्यक्त होतं? तर ईश्वर विषयक प्रेम म्हणजे अंतःकरणात भगवंताशी भगवत्कार किंवा तदाकार वृत्ती असणे म्हणजे ईश्वराबद्दल प्रेम. आणि ईश्वर हा सच्चित आनंद स्वरूप असल्या कारणाने सगळी उपनिषद हेच सांगतात की ईश्वर हा सच्चित आनंद स्वरूप आहे. त्यामुळे अशा भगवंताची जर मी भक्ती केली तर ती सुद्धा सच्चित आनंद रूप होणारच की नाही. कारण मी जर अंतःकरणाने ज्याच्याशी तदाकार माझी वृत्ती झाली, अंतःकरणाने ज्याला स्वीकारलं, अंतःकरणाने मी ज्याशी तादात्म्य पावलो, ती आनंदात्मक असलीच पाहिजे. तर मग ज्याच्या मनात भाव असतो
तो झाला भाविक. आणि भाव असून प्रेम असले की तो झाला भक्त. तर हे आणखीन त्याचं विश्लेषण, समजा भाव असून ज्ञान असेल तो झाला ज्ञानी. पण आता ते आणखीन त्याचे विश्लेषण पुढच्या दशकात येणार आहे, ते आपण बघू. तर आता आपण काय बघितलं की जसा माझा भाव आहे तसा देवाचा भाव, त्या उत्कटतेने देव प्रगटतो. मग किती सुंदर सांगतात बघा रामदास स्वामी. दर्पणी प्रतिबिंब दिसे, जैसा तैसे भासे, तयाचे सूत्र असे आपणास पासी. माझ्यावरच अवलंबून आहे. आणि ते किती सुंदर उदाहरण देतात की जैसे आपण करावे, जसं बिंब करेल तसे प्रतिबिंब तसेच व्हावे, तैसेची तेणे व्हावे, जरी डोळे पसरून पहावे तरी तेही टवकारे. आरशामध्ये प्रतिबिंब अगदी हे तर आपण दररोज पाहतच असतो की नाही. तर मग बघा की भावतत्वाचा नियम काय सांगितला की भावतत्व साधकाची ईश्वर प्रचिती भावावर अवलंबून असते, हे आपण बघितलं. तर ज्या मानाने माझा भाव, आपण काय बघत आहोत की हे रामदास स्वामींनी जे विधान केलं की जसा माझा भाव आहे तसा ईश्वराचा असेल, आणि हे सगळं माझ्यावर अवलंबून आहे. ह्याचा आपण काय म्हणतो, जरा आणखीन मुळात ना आपण आपल्या लेवलला आणून आपण त्याची तपासणी करतो, वेगवेगळे विचार. तर ज्या मानाने माझा भाव शुद्ध असेल, ज्या मानाने माझा भाव स्थिर असेल, आणि ज्या मानाने माझा भाव विशाल असेल, त्या मानाने माझी ईश्वर प्रचिती सुद्धा शुद्ध असेल, स्थिर असेल आणि विशाल असेल. आता बघा, हे 3 नियम शुद्ध पाहिजे, स्थिर पाहिजे, म्हणजे येणारी जाणारी नको. ते एक संत सांगायचे, तुम्हारी भक्ती भाक्ती बहुत है असं ते हिंदीत म्हणायचे. तसं आपली शुद्ध पाहिजे, स्थिर पाहिजे आणि आकुंचित नसावी, म्हणजे विशाल पाहिजे. माझं त्याचं रूपांतर कसं झालं की हे जे आहे, आता तुमच्यापैकी बरेच जण आपल्या स्वामी तेजोमानंदांचं भागवत प्रल्हाद कृत स्तुती ऐकत असतील. त्यामध्ये सुद्धा बघा एक श्लोक आला होता की यज्जनो भगवते विदधीतमानम तच्चात्मने प्रतिमुखस्य यथा मुखश्री. बघा, त्यांनी अगदी हाच दृष्टांत भागवतामध्ये आला जो आपण आधीच्या याच्यामध्ये रामदास स्वामी दिलेला बघितला की प्रतिबिंब मी जर डोळे पसरून पाहिल तर ते सुद्धा टवकार आहे. बघा त्याच्यात काय म्हटलंय, जसं जसं माझं प्रतिबिंब होईल तसं माझी जशी मुखश्री असेल तसं भगवंत होईल. तर बघा त्याचं उदाहरण गुरुजींनी खूप छान दिलं होतं. हे कसं काय तर म्हणले, आता बघा आपल्या घरामध्ये खोली आहे, आपली घर आहे, ती भिंत आहे. ती भिंत म्हणते का आपल्याला कधी की मला रंगवा, माझे पोपडे पडलेत तर दुरुस्त करा? भिंत आपल्याला काही म्हणते का? नाही. आपणच त्याला छान एक स्वच्छ वगैरे करून रंग वगैरे लावून मस्त प्लास्टरिंग करून सुंदर त्याला रंग लावून सुंदर दिसते. मग आनंद कोणाला होतो? मला होतो. तसं बघा की हे रामदास स्वामींनी भाव आणि भावार्थ ह्याची व्यापक संज्ञा करून आपल्याला सांगितलं की हे आपलं मन, आपलं अंतःकरण जितकं शुद्ध, स्थिर आणि विशाल होत जाईल तेवढी माझी ईश्वर प्रचिती सुद्धा शुद्ध, स्थिर आणि विशाल. बघा, आणि प्रल्हादजींनी पण तेच सांगितलं. कसं रामदास स्वामींनी आपल्याला सगळं भागवताचं सार याच्यात ओतलेलं आहे. आपण त्यांनी उपनिषदातलं सुद्धा सार आपण बघणार आहोत पुढच्या दशकामध्ये. तर बघा आता पुढे मग ते आता काय सांगतात की हे इतकं थोर आहे, अशी विरक्ती येणं, असं वैराग्य अंगी बाळणं इतकं थोर आहे. तर किती मोठी फार प्रसिद्ध उभी आहे. धन्यतयांची जननी जे लागले हरिभजनी, तेहेची एक जन्मजनी सार्थक केला. बघा, यथार्थता सार्थकता वाटणं केव्हाची आहे की जे हरिभजनाला लागले त्यांनी त्यांचा जन्म सार्थक केला, त्यांनी आपल्या आईला जन्म सार्थक केला. तर एक संत महात्मा खूप छान सांगायचे की आपण तुम्ही तुमच्या वर्ष श्राद्धाच्या दिवशी तुमच्या आई वडिलांची कृतज्ञता पाळता, मानता,
ते चांगलंच आहे, पण म्हणजे त्यांना जर आपण खऱ्या अर्थाने त्यांना कृतार्थ त्यांना वाटलं पाहिजे, माझ्याबद्दल धन्यता वाटली पाहिजे, तर काय केलं पाहिजे? मी हरिभजनीने लागलं पाहिजे. म्हणून म्हणले, म्हणून धन्यते भाविक जन, जेही जोडिले हरिनिधान. अनंत जन्मांतरीचे पुण्य फळास आले. बघा, नरदेह पुण्य प्राप्त, असं त्यांनी जे पहिल्या दशकामध्ये विधान केलं, त्याला अनुसरूनच ते म्हणले की नरदेहामध्ये आल्यानंतर हरिभजनाचा ठेवा हा साठा त्यांनी आत्मसात केला पाहिजे. धरुणी ईश्वराची कास, कैसी केली संसाराची नैराश, तया भाविका जगदीश सभाय संभाळी. ही नैराश्य येण्यासाठी त्यांनी आधीचा मृत्यूचा समास सांगितला. आणि मग म्हणतात, या सबंध दृश्य विश्वामध्ये जर ईश्वर अंतर्यामीपणाने व्यापून आहे आणि सभोवतालच्या दृश्यात त्याला पाहण्याची कला आत्मसात करण्यासाठी हे भाव हे रामबाण साधन आहे. आणि अंतःकरण शुद्ध आणि पवित्र राहिले तर आपला भाव सुद्धा सतेज राहतो. आणि मग आता असा भाव सतेज करण्याच्या प्रयत्नांमध्ये ते जीवनामध्ये आपल्या ईश्वराचे अस्तित्व सतेज कसं ठेवायचं सातत्याने, तर त्याचं आता या पुढच्या 2-4 ओव्या आहेत ना, ते त्यांनी जर असं नाही केलं तर त्याचे निगेटिव्ह किंवा साईड इफेक्ट्स किंवा ऑपोजिट आर्ग्युमेंट्स त्यांनी किती छान दिले. ते म्हणतात काय, आवचटे निधान जोडले. म्हणजे अचानक आपल्याला चुकून म्हणा किंवा भाग्यवशात मोठं पैसे मिळाले आणि ते कवडीच्या बदले नेले, तैसे आयुष्य निघून गेले अभाविकाचे. असं होऊ नये हे बुद्धीला पटलं की माझा भाव सातत्याने ताजा राहील, असं रामदास स्वामींना अपेक्षित आहे. आणि ते पुन्हा कसं बजावतात, कोण समयो येईल कैसा, याचा न कळे की भरवसा, जैसे पक्षी दाही दिशा उडून जाती. बघा, मृत्यूबद्दल किती सांगणार, किती किती तऱ्हेनं त्या जन्माची आपली रडगाणं, त्या भाविकाची संसार यात्रा सांगणार, किती किती तऱ्हेचे ताप संताप सगळे होतात आध्यात्मिक आदिभोवती, किती सांगणार. यातनं निष्कर्ष मी काय काढला पाहिजे की कुठल्या वेळी काय होईल काय सांगता येत नाही. आणि हे सगळे पक्षी दाही दिशा उडवून जाती, याचा न कळे की भरवसा, जैसे पक्षी दाही दिशा उडवून जाते. मग बजावतात आपल्याला, अरे माहितीये का तुला हे किती मोठ्या कष्टाने नरदेह मिळाला आहे, तुवा भोगल्या पुनरावृत्ती, ऐसी माय बापे किती, स्त्री कन्या पुत्र होती लक्षानुलक्ष. एक उपनिषद गंगा जी सिरियल आपल्या चिन्मय मिशननी केली आहे, त्याच्यामध्ये याच्यावर एक एपिसोड आहे बघा, की तो जीव म्हणतो की तो त्याचं बाळ जातं त्या राजाचं, मृत्यू पावतं, एक योगी ते योग बळाने त्या सूक्ष्म शरीराला परत आणतात. तर तो परत आल्यावर म्हणतो, कोण माझे आई बाप, माझे किती झाले आधी. तर राजाला वैराग्य येतं बघा ते ऐकून. फार छान एपिसोड आहे तो. तेच रामदास स्वामी सांगत आहे, तुवा भोगल्या पुनरावृत्ती, ऐसी माय बापे किती, स्त्री कन्या पुत्र होती लक्षानुलक्ष. मग आता जे माझा आहे ते कसं मिळाले मला, कर्मयोगे सकळ मिळाली, एके स्थळी जन्मासी आली, ते तुवा आपुली मानिली, कैसी रे पडत मूर्खा. ज्ञानी म्हणतो मी स्वतःला, पण मग ती मी आपली कशी काय मानली. बघा, तेजवानंद स्वामींनी एकदा इतकं सुंदर सांगितलं की म्हणे बघा, मी चिन्मय मिशन मध्ये ते साधक म्हणून आले, मी हे वैराग्य येण्यासाठी, आणि सकारात्मक वैराग्य कसं, तर म्हणले त्यांनी कसा विचार केला की म्हणले बघा, मला भगवंताची गोडी, हे तेजवानंदांचे शब्द आहेत, मला भगवंताची गोडी मी MSc करत असताना त्याच्यानंतर त्यावेळेस लागली, आणि भगवंताच्या शोधासाठी मला एक सुंदर वातावरण त्या आश्रमात होतं.
पण म्हणले तो आश्रम मला गोडी लागायच्या आधीच तो चिन्मयानंदांनी स्थापन करून ठेवला होता की नाही. तो आधीच तयार होता, भगवंतांनी ती सोय आधीच केली होती. मग म्हणे ज्याच्यात माझा काही सहभाग नाहीये त्याच्यावर मी ममता की हा माझा आश्रम आहे, मी हा आश्रमाचा प्रमुख आहे, असं मी कसं मानू शकतो. मी त्याची निस्वार्थीपणे सेवा करणं हेच योग्य आहे. नाही केली तर मग त्याला रामदास स्वामी फोडाचा मूर्ख म्हणतात. ही कर्मयोगे सकळ मिळाली, एके स्थळी जन्मासी आली. याच्याबद्दल मी कृतज्ञ झालं पाहिजे ना भगवंताचं. बघा गुरुजींच्या प्रत्येक वागण्यातनं त्यांची कृतार्थता गुरुदेवांबद्दल व्यक्त होती की. आणि जर नाही केलं तर रामदास स्वामी आपल्याला फटकारत आहेत, म्हणतात ते तुवा आपली मानली. त्याच्याशी मी आशा ममता ठेवून वागायचं, प्रत्येक वेळेमध्ये ह्यातनं मला काय मिळेल हे बघायचं. म्हणजे कैसी रे पडत मूर्खा. असं झाल्यावरती ते आणखीन एक वेगळ्या तऱ्हेने सांगतात, तुला त्रास व्हायला हवाय कर, विषय चिंतन कर. जया असे वाटे सीण व्हावा, तेने विषयो चिंतित जावा. विषय न मिळता जीवात लगबग सुटे. मग कसं तडफड होते, कारण का ते नियमाने मिळणार असतात, व्यवहार नियमाने फळ जसं असतं ते मिळतं. पण जयाशी वाटे सीड व्हावा, तेने विषय चिंतित जावा. किती युक्त्या प्रयुक्त्या दिल्या, मग आता शेवटच्या 10 ओव्यात सांगतात दुःख हवंय जा, सांडूनी राम आनंद घन, ज्याचे मनी विषय चिंतन, त्यासी कैसे समाधान दोलंगतासी. विचार करण्यासारखी उभे आहे जया. आणि मग त्याची ह्या नाण्याची दुसरी बाजू पण सांगत आहे, जयासी वाटे सुखशी असावे, तेणे रघुनाथ भजनी लागावे, स्वजन सकळही त्यागावे. दुःख मूळ जे, हे दुःख मूळ काय आहे? सकळ स्वजन म्हणजे त्यांच्यामधले आपल्याली माझी असलेली आशा ममता, हे दुःख मूळ आहे. असं नाही समजायचं बरं की आता आम्ही दासबोध वाचायला सुरुवात केली आहे, आता मी काही माझा पतीचं काही त्यांची सेवा नाही करणार, त्यांचं ऐकायचं नाही, त्यांचं हेटाणी, तुम्ही माझ्या दुःखाचे तुम्ही मूळ आहात, असं नाहीये. असं सांगणं. विषय जनित जे जे सुख, तेथेची होय परम दुःख, पूर्वी गोड अंती शोक नेमस्त आहे. तर नेमस्त हा स्वामी, नेमस्त शब्द रामदास स्वामींनी त्रिकालावादित सत्य या अर्थाने त्यांनी वापरलेला आहे. मग आता पुढे म्हणतात की हे कसं समजायचं, याचा सारांश की आतापर्यंतचा ग्रंथ आपण अथा तो देव जिज्ञासा असं समजायला पाहिजे. की किती तऱ्हेनं समजावून सांगितलं. माझ्या जीवन मी जे लहानपणापासून बाळ असल्यापासून पुढेपर्यंत कसं दुःखातनं गेलो ते समजावून सांगितलं. मग ह्याची परिणिती अथा तो देव जिज्ञासा अशी समजली पाहिजे. आता रामदास स्वामींच्या या दशकातल्या साधकाला सुद्धा तसंच होतं बघा. तो काय विचारतो मग देवा सद्गुरूंना, कळलं हे दुःख मूल आहे, आशा ममता माझी बेडी म्हटलं, सुसरी मगरी म्हटलं. मग तो म्हणतो, देवासे वास्तव्य कोठे, तो मज कैसे नी भेटे, दुःख मूळ संसार तुटे, कोणे परी स्वामी. तो गुरुपाशी आला, त्यांनी विचारलं. स्वामी काय म्हणतात, वक्ता म्हणे हो एक भावे, भगवत भजन करावे, जेणे होईल स्वभावे समाधान. स्वामींपाशी आल्यावर स्वामींनी पण उत्तर दिलं त्याला. म्हणाले, तुमची माझी संसारातली जे अपूर्णता दुःख आहे ते हळूहळू नीट सुटण्यासाठी, कष्ट न वाटता सुटण्यासाठी भगवत भजन करा. बघा किती सुंदर संवाद आहे. इथे म्हणतात वक्ता मी सांगितल्यावरती श्रोता लगेच विचारतो, कैसे करावे भजन, कोठे ठेवावे हे मन, भगवत भजनाचे लक्षण मज निरोपावे. म्हणतो कुठे करावं भजन, कुठे ठेवू हे मन, कसं ठेवू, हे भगवन भजन म्हणजे काय, त्याची लक्षणं काय, इंडिकेटर्स काय आहेत, मी काय केलं म्हणजे भगवन भजन केलं असं होईल, ते तुम्ही मला सांगा.
साधकांसाठी आपल्याला प्रयत्न करण्यासाठी एक विवेक चूडामणी नावाचा फार सुंदर ग्रंथ आहे, शंकराचार्यांनी लिहिलाय. त्यामध्ये सुद्धा साधक असंच म्हणतो, स्वामी नमस्ते नतलोक बंधो. बघा असंच तो त्यांना विचारतो, कारुण्य सिंधो. त्या म्हणतो मला सांगा आहे, आणि मग तो 7 प्रश्न विचारतो त्यांना. त्याच ते शब्द थोडे वेगळ्या ह्याच्यात स्वामींनी, रामदास स्वामींनी सांगितलंय की कैसे करावे भजन, कोठे ठेवावे हे मन, खरी त्याला आतुरता, उद्वेग वाटून विरक्ती आणून तो विचारतो की भगवत भजनाचे लक्षण मज निरोपावे. मग त्याला म्हणतात, कसा म्हणतो तो, ऐसा म्लान वदने बोले, धरिले सदृढ पाऊले, कंठ सद्गतीत गळाले, अश्रुपात दुःखे. सद्गुरु पण कसे आहेत बघा, कारुण्य सिंधू म्हटलं त्यांना. रामदास स्वामींची करुणाष्टक सुद्धा आपण तुम्ही पाहिली असाल. सद्गुरु म्हणतात, देखोन शिष्याची अनन्यता, भावे ओळला सद्गुरु दाता, स्वानंद तुंबळेला आता, उडिले समासी. आता ही शिष्याची अनन्यता बघून, तो अधिकारी आहे असं बघून सद्गुरु म्हणतात, सद्गुरु त्याच्यावर प्रसन्न झाले आणि त्याला सांगितले की रामदास स्वामी आपल्याला काय सांगतात, स्वानंद तुंबळेला आता, उडिले समासी. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे वैराग्य निरूपण नाम समास. त्याच्या पुढचा समास बघा, रामदास स्वामी आपल्याला आनंद तुंबळेला आता, पुढील दशकामध्ये सुंदर सुंदर दशक पुढा आपला सुरू होणार आहे, तो पण बघू. ह्याच्या बरोबरच हा सगुण परीक्षेचा दशक संपला. सर्वप्रथम सांगतो की हा आपला जो सगुण परीक्षेचा दशक संपला, त्याच सारांश सांगायला येत्या शनिवारी आपला स्वामीजी येणार आहे. मला फार आनंद आहे की त्यांनी कन्फर्म केलं त्यांचं. त्याच्या आधी आपण हे होमवर्क केलं पाहिजे की नाही. तर आता सगुण परीक्षेचा दशक तिसरा संपला, पण झाली का सगुण परीक्षा? प्रत्येकाने आपापले विचारून पाहायचं, झाली का सगुण परीक्षा? तर मग काय झालं, काही जणांनी कॉमेंट केली होती की आम्हाला ऐकतं श्रवण होतं आमचं, पण ते काय लक्षात राहत नाही, की ती अनन्यता एरवी टिकत नाही. मग बघू, आपण प्रश्न विचारू, आपल्याला अनालिसिस करू की ग्रंथाचे श्रवण उत्तम झाले असे कधी समजायचे. तर म्हणले मला असं वाटलं पाहिजे, मला विषय खरोखर उमजला, समजला, किंवा नाही समजला. कोणी म्हणेल नाही समजला, तर असं सांगता आलं पाहिजे की मला ग्रंथ समजला म्हणजे काय झालं, किंवा ग्रंथ नाही समजला म्हणजे मला काय नाही समजलं. असं नुसतं कॉमेंट नाही करायची बरं का, की नाही समजलं किंवा समजलं. म्हणजे कसं, आता तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी कुठे भाषण दिले असतील, प्रेझेंटेशन दिले असतील, मग काही जण येतात म्हणतात, हो तुमचं भाषण खूप छान होतं. मग समजा आपण जर त्यांना विचारलं की काय आवडलं माझ्या भाषणातलं, तर खरा जर तो ज्ञानी असेल, खरा जर तो अभ्यासक असेल, तर तो सांगू शकेल बघा की हे 2-3 मुद्दे आवडले. ते त्यांनी आपल्याला कळतं की किती ज्ञानी आहे, त्याचा अधिकार किती मोठा आहे. तर विषय मी जर म्हटलं समजला, तर मला हे विषय कसा समजून घ्यावा, ग्रंथ कसा समजून घ्यावा, याची पण मार्गदर्शक सूत्र आहे. मग याचा आपण दोन्ही बाजूनी विचार करू शकतो. आपल्याला अजून 5 मिनिटं आहेत, तर आपण पटकन बघू की मला जर समजला नाही असं वाटत असेल, तर मला काय, कुठे माझं एफर्ट्स मी जास्ती द्यायला पाहिजेत, काय माझा कुठला भाग नाही मला समजला ते कळलं पाहिजे. किंवा मला जर समजलं असेल आणि मग ते माझ्या जर वर्तणुकीत उमटण्यात जर कमतरता येत असेल, तर मी पुन्हा पाठीमागे येऊन बघितलं पाहिजे की मला काय काय समजलं. तर त्याची जी सूत्र आहे, त्याची कसोटी करणारे 6 निर्देशक आहे बरं का, 6 खुणा आहे. म्हणजे आपण आज 6 खुणा बघू, आणि ह्या खुणा आपण आता पुढचे जे दशक आपले आता येणार आहेत त्याला पण आपण हे लावू. यांनी काय होईल, आपलं समरी करण्यामध्ये शिस्त येईल आपल्या चिंतनामध्ये. तर काय आहे, याला म्हणतात षड्विधिलिंग तात्पर्य निर्णय, असं त्याचं नाव आहे.
पारिभाषिक शब्द आहे, ते असू द्या, ते त्यात आपल्याला पडायचं नाही जास्ती, पण तात्पर्य निर्णय ठोक आपल्याला निर्णय झाला पाहिजे बुद्धीला की हा ह्या समासामध्ये हेच सांगितलंय. तर त्याच्यात कसं आहे बघा, त्याच्यात 6 अंग अशी आहेत. त्याची त्या उपक्रम, उपसंहार, प्रस्तावना आणि नंतर शेवटी सारांश हे एक आलं पाहिजे. म्हणजे कसं की ज्या उद्देशाने मी ग्रंथ ह्या दशकाची सुरुवात केली त्याच्यावरच आणून सुरुवात एकाने केली शेवट दुसरीकडे झाला असं नाही होतं का. तर उपक्रम, उपसंहार किंवा प्रस्तावना आणि सारांश हे आपल्याला कळले पाहिजेत आणि ते पटले पाहिजेत. मग ही जी प्रोसेस आहे उपक्रम आणि उपसंहार हा प्रवास आहे, प्रस्तावना आणि शेवट ह्याच्यामध्ये कशा कशावर भर द्यायला सांगितलंय रामदास स्वामींनी या विषयामध्ये, या टॉपिक मध्ये. आणि मग त्याची विशेषता काय आहे की जी फक्त ह्या समासात सांगितली आहे. आणि मग त्याची फळनिष्पत्ती काय, की आपल्या हाती काय लागले, ध्येय प्राप्तीकडे मी यांनी जायला मी गेलो का नाही. तर त्याला असा हा प्रवास आहे. उपक्रम, उपसंहार हा एक झाला, हे 2 जरी असले तरी ते एक पॉइंट आहे हा. दुसरा झाला अभ्यास, तिसरी अपूर्वता, विशेष प्रकरण विशेष, आणि चौथं फल. आणि मग आता 5वं जे आहे की या गौरवास्पद अर्थवाद आपल्याला अट्रॅक्ट होण्यासाठी, की हा जसं ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये कसं असतं की असं एक आपल्याला जे आपल्याला हवं तेच सांगतं की तुम्हाला हे पाहिजे, हे मिळेल इथे. त्याची स्तुती पर गौरवास्पद पण काही असतात. तर ते काय आहेत पॉइंट्स. आणि शेवटी बघा कसं बुद्धिवाद्यांना पटेल, आपल्या बुद्धीला पटेल, आपल्या बुद्धीला आवाहन होईल अशी ही असा हा प्रवास आहे आपला. आणि तोच त्यालाच आंतरिक प्रवास, तो सहज होतो, तो टिकतो सुद्धा. तर बुद्धीला, विचाराला चालना मिळण्यासाठी कुठली कुठली युक्ती, तर्क चालवले ते बघायला पाहिजे. तर असा एक आता आपल्या ह्याची खासियत अशी की आपल्या साहित्याची हा श्लोक आहे. उपक्रमोपसंहारो अभ्यासो पूर्वता फलम अर्थवादोपपत्ती च लिंगम तात्पर्य निर्णये. ही लक्षात ठेवायला सोपं म्हणून श्लोक बघूया. तर आता बघा आपण हे 6 मुद्दे आपण बघूया की हे 6 मुद्दे या संपूर्ण दशकामध्ये कसे कसे आले. तर बघा उपक्रम सुरुवात कशी केली. पहिल्याच याच्यामध्ये 3ऱ्या दशकाचा पहिल्याच समासातली पहिली ओवी कुठली आहे. जन्म दुःखाचा अंकुर, जन्म शोकाचा सागर, जन्म भयाचा डोंगर चढेनायसा. बघा हे जन्म दुःखदायक आहे. आपण म्हणलं खाली खाली येत चाललो आपण आपल्या परमात्म्याच्या भूमिकेपासून देह झाला म्हणजे मी आकुंचित झालो. आणि आता काय म्हणतात रामदास स्वामी 10व्या समासामध्ये, जयासी वाटे शिड व्हावा, तेने विषयो चिंतित जावा, विषयो न मिळता जीवा तगबग सुटे. बघा सुरुवातीला जे सांगितलं तेच सारांश करताना पण सांगितलं. मग पुढे कसे म्हणले, अभ्यास कशाचा केला, पुन्हा पुन्हा भर कशावर दिला. हे हा सगळा संसार दुःखमूल आहे. अत्यंत प्रेमाचे नवरा बायको जरी असले तरी तसे काय आपण सूत्र बघितलं उपनिषदामध्ये सुद्धा सांगितलं, आत्मनस्तु कामाय सर्वम प्रियम भवती. तर ती त्या आपल्या साधकाला कसा तो परदेशाहून जाऊन आल्यावर त्याला म्हणतात तुम्ही जा पुन्हा पैसे मिळवून आणा. तो म्हणतो ऐसी वासना सकळांची अवघी सोयरी सुखाची. आणि म्हणतो स्त्री माझी अत्यंत प्रीतीची, तीही सुखाच लागली. ती म्हणते हो जा पैसे मिळवून घेऊया. आपण बघितली ओवी 4थ्या समासामध्ये. हा अभ्यास, हे पटाव आहे, पुन्हा 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 सांगितलेलं आहे. अपूर्वता काय आहे या त्याची, की हे ह्या याच्यामध्ये विशेष आहे की तैसा संसार दुःखे दुखवला, त्रिविध तापे पोळला, तोच एक अधिकारी झाला परमार्थासी. बघा असं आहे नाही की कोणी म्हणतं की मला दुःख येऊ दे, त्यांनी काय होईल, मी परमार्थाचा अधिकारी होईल. आपण एवढं नको, पण आपल्याला जी आपल्या वाट्याला येतात आहे दुःख, त्याच्याकडे जर मी सकारात्मक यांनी बघितलं तरी मी परमार्थाला अधिकारी होणार आहे. बघा किती आपले
एक अबाउट टर्न करणारा असं एक विशेष तत्वज्ञान रामदास स्वामींनी सांगितलं. पूर्ण दृष्टिकोनच त्यांनी बदलून टाकला की नाही दुःखाकडे बघण्याचा. आणि मग फळ काय लागलं हाती की बघा, जी माझ्या जीवामध्ये मुमुक्षुता निर्माण व्हायला पाहिजे, ती मुमुक्षुता साधक कसा म्हणतो, कैसे करावे भजन भगवत भजन, कोठे ठेवावे हे मन, भगवत भजनाचे लक्षण मज निरोपा. एक विवेकानंद वाक्य मला खूप आठवलं. ते म्हणायचे, कोणी कोणाला शिकवू शकत नाही बाहेरून, पण प्रत्येक जण वेगवेगळ्या ठिकाणाहून शिकू मात्र शकतो. म्हणजे शिकू मात्र शकतो ही बुद्धी आतमधली माझी तयार व्हायला, मी त्यालाच वेदांतामध्ये पारिभाषिक शब्द ते बुभुक्षू म्हणतात. ते जाऊ दे, कठीण शब्द नको आपल्याला, पण असं मनातनं मी अगदी मनापासून वाटलं पाहिजे. तो स्वामींकडे आला, हे मुख्य हा लाभ झाला की नाही, मी मुमुक्षू झालो, हा मोठा लाभ झाला. मग स्तुतीबद्दल कसं केलं बघा, मायाची स्तुती त्यांनी कशी केली, कसे म्हणले, मी मुमुक्षू झालो, धन्य तयांची जननी, जे लागले हरिभजनी, ते हेची एक जन्मजनी सार्थक केला. माझा जन्म सार्थक झाला, गौरवास्पद आहे. आणि मग म्हणले, मग आपल्या बुद्धीला चालना देण्यासाठी युक्ती तर्क वापरण्यासाठी काय म्हणले, किती सुंदर ओवी आहे 9व्या याच्यामध्ये बघा. संसार म्हणजे सवेच स्वार, नाही मरणास उधार, मापी लागले शरीर घडी ने घडी. गुरुजी म्हणायचे, संसाराची इतकी सुंदर प्रतिभाषा, डेफिनेशन मी म्हणले याच समासात बघितली. म्हणजे आपणूनच स्वार, आपण तो विनोद बघितला बघा, ये रे बैल मार मुझे, तर हे इतकी सुंदर परिभाषा आहे. बघा, हे आपण 4-6 प्रकारे बघितलं. आपण बघा, तुम्हालाही जर काही सुचलं तर तुमच्याही आवडत्या एक एक्सरसाइज म्हणून आपलं श्रवण प्रगट जास्त बळकट व्हावं म्हणून तुम्ही सांगा तुमचे विचार. आता मी इथे थांबतो आणि त्याच्या आधी आठवण करून देतो की आपण पुन्हा भेटूया शनिवारी आणि सकाळी 8:30 वाजता आपण भेटू, आणि त्यानंतर सोमवारी भेटूच आपण. तर आता इथे मी थांबतो. तर तुम्ही बघा, या विषयावर तुम्हाला जर काही विशेष विचार व्यक्त करायचे असतील, काही प्रश्न असतील तर सांगा. आपण होमवर्क मात्र सगळ्यांनी करायचा. काय करायचं की हे 6 प्रकारे याच्यातनं यांनी काय होईल, आपलाच अभ्यास होईल. प्रत्येक ओवीला आपण एक निकष टेस्ट करून पाहू. तुम्हाला आणखीन वेगळं पाहिजे असेल, ही मला आयडिया स्वामीजींनी दिली, पण आपल्याला आधी आपण बघा, गेल्या दशकाची आपण समरी कशी बघितली की अनुबंध चतुष्टय त्यांनी बघितली, याचा अधिकारी कोण, याचा विषय काय, याचा संबंध काय आणि याचं प्रयोजन काय, यांनी पण आपण वेगळ्या तऱ्हेनं विचार करू शकतो. कुठल्याही तऱ्हेने जरी विचार केला तरी त्याने आपली रिव्हिजन होईल. तर तुम्ही हात वर करा. हा, शिल्पाजी बोला, तुम्ही अनम्यूट करू शकता स्वतःला. केलंय. लोलंगताचा अर्थ हवा होता. लोलंगता हे काय आहे, त्याला आपण मूर्ख बावळट म्हणतो ना, त्याला जुन्या वाङ्मयामध्ये हा शब्द आहे लोलंगता. ही म्हणजे मूर्ख इतकं साधं समजत नाही असं त्याला म्हणतात लोलंगता. त्या उपनिषदामध्ये त्याला शंकराचार्यांनी सुद्धा हा शब्द वापरलाय, त्याला म्हणतात लोलूपंत म्हटलंय त्यांनी भाष्यामध्ये. उपनिषदामध्ये पण त्याच्यात उपनिषदावरच्या उपनिषदात नाही लोलूपंत, शंकराचार्यांच्या भाष्यात आहे. त्याला समजत नाही, त्याला त्यांनी लोलूपंत म्हटलंय. बराच वेळेला वापरला शब्द ना. हो, कपडथ मूर्ख, असं बऱ्याच वेगवेगळ्या मूर्ख शब्द वापरला त्यांनी. तर आपलं कदाचित अटेन्शन ग्रॅप करण्यासाठी त्यांनी म्हणजे वेगळं काहीतरी. नाही, मला एक शेअर करायचं होतं की मला असं सारखं वाटतं, म्हणजे हे सगळं ते ऐकलं, म्हणजे पडथ मूर्खाचं आणि मूर्खाचं ना, तर मला असं वाटतं की रामदास स्वामी जर आता असते ना आणि माझ्याकडे बघितलं असं, त्यांनी 2 ओव्या अजून ऍड केल्या असत्या त्याच्यात, की असे पण हा वेगळाच प्रकार दिसतोय. 2 ओव्या अजून ऍड केल्या असत्या त्यांनी माझ्याकडे बघून असं.
असं मला वाटतं सारखं, की इतकं म्हणजे तंतोतंत ते लागू होतं ना, म्हणजे बरोबर हो असंच करते हां, मी असंच करते असं. मग आता त्याचा आपण उपयोग असा करूया की तंतोतंत लागू पडतं, मला पडलं लागू, तर माझा त्यांनी उपदेश जो दिला हां. त्याच्यात मात्र असं नाही म्हणायचं बरं का की हा मला आता लागू नाही. हो, हो. नाही तसं नाही. हो. तसं नाही. त्यांनी त्याच्यावर उपाय पण दिलाय ना, की हा ह्याच्यात त्यांनी असंच सांगितलंय पण, की तुम्ही जर असे असाल तर असं करा म्हणजे असं होईल. खरंय. ते इतकं खूपच व्यवस्थित आहे ना, प्रॅक्टिकल. खूपच आहे. हो, अगदीच. ते अगदी मॅन्युअल असतं ना कशाचं, की नुसतंच ते प्रॉब्लेम्स नाही दिलेले. ते ट्रबल शूटिंग म्हणतो ना, त्याच्या सहित आहे ते आणि वा. इतकं ऑर्गनाइज्ड आहे ना खरंच म्हणजे खूपच इम्प्रेसिव्ह आहे. म्हणजे त्याचं आता मी आधी ते वाचलेलं वगैरे आहे म्हणजे माझ्या घरात माझा भाऊ वाचायचा. पण त्याचा आत्ता जो अर्थ लागतो ना, तो खूप वेगळ्या प्रकारे लागतोय. आणि खूपच समाधान होते मी तुमच्याकडनं ऐकून आणि स्वामीजींकडनं ऐकून सुद्धा. खूप, वा. खूप, खूप धन्यवाद. ठीक आहे. आणि कोणाला काही प्रश्न आहेत का? कोणाला काही विचार मांडायचे आहेत का? ठीक आहे. मग तुम्ही हात वर करा. मला सगळे एका वेळी दिसत नाहीये, पण तुम्ही हात वर करा किंवा तुम्ही अनम्यूट करू शकता स्वतःला. किंवा तुम्हाला जर स्वामीजींना कुठले प्रश्न विचारायचे असतील तर ते पण तुम्ही पाठवा. ते स्वामीजींना मी करीन. प्रियांकाला बोलायचंय का? हा हो. तर मी विचार करत होते की भक्ती हे आपण म्हणजे आता आपण पुढच्या ह्याच्यामध्ये ऐकणार आहोत की भक्तीनी कसं आपण करेक्ट करू शकतो आपल्याला. पण मग तुम्ही म्हणालात की म्हणजे असं नाही विचार करायचा की सगळं आपलं दुःखांचं सोर्स हे आपले नातेवाईक आहेत. पण असं आपण बाकी जे आपले कर्म आहेत ते सोडून नुसतं भक्ती करायची का? आपण मागच्या वेळेला तुम्ही म्हणालात तसं जी आपण जे ड्युटीज आहेत ते आपण परफॉर्म करायच्या साधनेप्रमाणे आणि तीच भक्ती झाली का ऍडिशनली आपण देवाचं नाव घ्यायला पाहिजे रोजच्या रोज? बघा, आपण जे आधी सांगितलंय की नाही आधीच्या समासात ते विसरायचं नाही. त्याच्या आधीचा समाज कसं म्हणले, प्रपंच सांडून परमार्थ केला, अन्न मिळेना खायाला, त्याला त्यांनी करंटा म्हटलं. दुसऱ्या एका आता पुढे तो ओवी येणार आहे, प्रपंच सांडून परमार्थ कराल तेने तुम्ही कष्टी व्हा. प्रपंच सोडायला काही सांगतच नाहीये. त्यांनी सांगितलं तरी आपण सोडणार नाही. आपली मगरमिठी इतकी पक्की आहे की त्यांनी सांगितलं मी नाही सोडणार. तर ते आणि ते सांगतच नाहीये, हे आपलं थोर. तर ते काय म्हणतात पुढे येणार आहे की प्रपंचामध्ये राहून पहिली गोष्ट प्रपंचातलं समाधान कर्तव्य केल्यानेच येणार आहे. तर कर्तव्य करत असताना सध्या मी समजा नाखुशीनं करत असेल, तर ती कर्तव्य तर करायलाच पाहिजे. रडत का हसत तर चॉईस आपल्याला आहे. पण ते काय म्हणतात, कर्तव्याकडे जर तुम्ही सेवा म्हणून पाहिलं तर किती वेगळं होईल. तर मला विनोबा भावेंचं एक सुंदर उदाहरण आठवलं की त्यामुळे व्यायाम सगळेजण आपण करतो की नाही, तर व्यायाम करण्यासाठी काही वेदांत वाचायची गरज नाहीये. तर सूर्यनमस्कार घालतो, तर सूर्यनमस्कार घातले त्याच्यासाठी वेदांत शिकायची गरज नाही. पण वेदांतात कसं सांगितलं, भक्तीमध्ये सूर्याला नमस्कार करा, सूर्य ही देवता आहे. ओम ह्राम सूर्याय नमः, म्हणजे 12 नावं आहेत, त्याला वेगवेगळी आहेत. ही सूर्यदेवता उगवली, तिच्यामुळे सृष्टी चराचर चालू आहे. असं करून जर आपण सूर्यनमस्कार घातले तर शरीरबळ तर येईलच, पण मनाची शुद्धता येईल की नाही. हे दोन्ही फायदे एकत्र येतील की नाही. मग त्यात असं नाही कोणी सांगितलं, आता ज्याला शरीर सौष्ठव कमवायचं आहे त्याला असं नाही सांगितलं तू सूर्यनमस्कार नको घालू. त्याला सांगितलं तू त्या सूर्यनमस्काराला मी सूर्याला नमस्कार करत आहे असं म्हण. तर आपली हीच कर्तव्य ही भगवंताला कशी अर्पण करावी ह्या दृष्टीने जर आपण पाहिलं. आणि एक शेवटचं सांगतो की एक दुसरे स्वामी खूप छान सांगायचे. तुम्ही म्हणालात की हे कर्तव्य करत असताना मग आता देवाचं जास्ती ऍडिशनल पूजा करायला वेळ काढला पाहिजे.
बाकीच्यांनी काय गुन्हा केलाय? आता मी जर समजा माझे 10 तास मी संसारासाठी खर्च करत असेल, माझ्या पतीसाठी म्हणा, मुलांसाठी म्हणा, मी जर परमार्थाकडे वळलो तर मी माझ्यामुळे वळलो, त्यांचा काय दोष आहे? माझी सेवा त्यांच्यासाठी कमी नाही करायची. ते एक संत सांगायचे, माझी झोप कमी करायची, की जी कोणाच्या आड येणार नाही. तुम्ही तक्रार करणार नाही की तुम्ही का अर्धा तास कमी झोपता. हा, असं तर त्यांनी सांगितलं. मला जमलंय असं नाही, पण सांगितलं. हा, आता बोला. हा, तुम्ही अनम्यूट करा शतानंदजी. मला फक्त गोंदवलेकर महाराजांचं एकच आठवलं. ते म्हणले होते की कुठलंही काम अपेक्षा रहित केलेलं काम हे कर्तव्य समजावं. आणि दुसरी गोष्ट मला सांगायची होती की एक माझ्या गुरूंनी दृष्टांत सांगितला होता की चित्त जेव्हा शांत आणि शुद्ध कराल त्याच्याबद्दलचा दृष्टांत होता की सूर्यकिरण हे पाण्यातनं तळापर्यंत पोचतात. जेव्हा पोचतात ते फक्त जेव्हा शांत पाणी असतं आणि गढूळ पाणी नसतं तेव्हाच फक्त ते सूर्यकिरण खालपर्यंत पोचतात. तर त्या समीकरणाने आपण आपलं चित्त शुद्ध आणि शांत करावं. एवढंच. दोनच गोष्टी आठवल्या होत्या, त्या शेअर करायच्या होत्या. आणि तुमचं नाव सुद्धा शतानंदच आहे बघा. तर किती ठीक आहे. मला एक गोष्ट विचारायची आहे. म्हणजे थोडा टाइम आहे म्हणून 8-10 झालेत, 1-2 मिनिटं आहेत. 8:15 पर्यंत आपला वेळ आहे. हा, म्हणजे विचारायचं होतं किंवा काय माहित नाही, जस्ट ओपन अप, की तुम्ही म्हणाला की भाव आणि भावार्थ हे आपण बोललो, पण तो भाव असं म्हणजे ऐकलेलं की तो म्हणजे असं शिकून येत नाही. तर तुमचं काय वाचनातनं किंवा कशातनं की तो म्हणजे प्रत्येकाचा वेगळा वेगळा असतो ना, प्रत्येक जण वेगळ्या वेगळ्या लेवलला भाव उत्पन्न होत असतो. म्हणजे तर ते जन्माला येताना येत असतो का काय, शिकवता तर येत नाही. बरोबर, म्हणजे मी विचारते. मग तो भावार्थ पण वेगळा वेगळाच असेल ना? खरंय, पण रामदास स्वामींनी आपल्याला गेल्या ह्याच्यात काय सांगितलं? रूप लावण्य अभ्यासिता नये, सहज गुणासी न चले उपाय, काहीतरी धरावी सोये आगंतुक गुणांची. हा, मग सोय धरायची म्हणजे काय? शिकायला पाहिजे. तर कसं शिकायचं? एक आपल्या नेहमीच्या व्यवहारातलं उदाहरण बघतो. हा, तर समजा आता आपला मुलगा ड्रायव्हिंग शिकत आहे. हा, काही म्हणा, मग आपण त्याला सगळं समजावून सांगितलं. आता दरवेळी आपण त्याला जर ड्रायव्हिंग करताना जायला सांगितलं, नीट चालव, तर तो काय सांगेल? आई, तू मला एकदा सांगितलंस ना, आता मी 3 महिने ड्राईव्ह केला आहे, ऍक्सिडेंट नाही झालाय ना, सोड. मग ही ममता आहे की नाही माझी, ती करेल का नाही? कारण का ही ममता कशापोटी आहे? माझ्या प्रेमापोटी आहे. आणि हे आपण आपल्याला हिणवण्याच्या दृष्टीने नाहीये. बिभीषणाने सुद्धा रामाला हेच सांगितलं युद्धामध्ये, प्रीत अधिक मन भान संदेहा, वंदी चरण कर सहित स्नेहा. अधिक प्रीत मन भा संदेहा, मला तुझ्याशी अति प्रेम आहे म्हणून मला संशय वाटतो रामा, तू रावणाला कसं जिंकशील, असं बिभीषण म्हणले. तर माझ्या शंकेचं कारण काय आहे? ममतेचं कारण काय आहे? माझं अति प्रेम आहे. त्याला मी वस्तूला माझा भाव आहे, पण तो यथार्थ नाही आहे. ही मुलं आपली जी आपण म्हणतो मुलं, ती त्यांचं नशीब जन्माला घेऊन आलेली आहे. जो नियम मला लागू आहे तोच त्यांना पण लागू आहे. ती माझ्या गुरुदेव कसं म्हणायचे, दे हॅव कम थ्रू मी. मी त्यांचा फक्त कस्टोडियन आहे. तर चांगलं शिक्षण द्यायची जबाबदारी माझी. ह्या विचारांनी काय, हा विचार मी प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे जो माझा प्रयत्न मनात बिंबला ना, की आशेची आपलं मनातनं उमलेल, ते तुटेल, त्याचा प्रयत्न असा की माझे एफर्टलेस व्हायला पाहिजे. एफर्टलेस जे आता आधी आपण ड्रायव्हिंग शिकलो, किती कष्ट असायचे, आणि मग आता ड्रायव्हिंग शिकल्यानंतर मग सोपं आहे की नाही? बाहेरून दिसायला काय, एक मनुष्य ड्राईव्ह करत आहे एवढंच दिसतं. मग एक बंपरवर लावतात, न्यू ड्रायव्हर, केअरफुल, मग ते काढायचं स्टिकर नंतर तो, किंवा काही ठेवलं तसं तर ठेवला.
पण ते एफर्टलेस जेवढं होईल ना आपलं, तेवढा आपल्याला आनंद होईल. तर मी आता असं करतो, मी प्रार्थना म्हणतो, मग ज्यांना जायचंय त्यांनी जा, कारण आणखीन एका दोघांनी हात वर केले आहे. तर मी प्रार्थना म्हणतो, मग तुम्हाला जर बोलायचं असेल 2-4 मिनिटं मी थांबतो. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. स्वामीजींचं विसरू नका शनिवारी. आणि त्यांनी आग्रहाने सांगितलं आहे की तुम्ही तुमच्या शंका या कुठल्या ओवीवरती विशेष तुम्हाला जर पाहिजे असेल तर त्या आधी पाठवा. तर स्वामीजी पुन्हा प्रवासात आहेत, पण त्या आपली ईमेल बघणार आहेत. तुम्ही सगळे मी गोळा करून तुम्ही गुरुवार शुक्रवार पर्यंत पाठवा. गुरुवार पर्यंतच पाठवा, कारण भारतात 11 तास ते पुढे आहेत. तर मग तुम्ही गुरुवार पर्यंत पाठवा. हरि ओम. शनिवारी आपण 8:30 वाजता सकाळी भेटू. मी तुम्हाला लिंक पाठवेल. तुम्हाला काय आणखी कोणाला काही कॉमेंट करायचे असेल तर. मला हात वर केलाय कोणी. मी तुम्हाला बोला. हॅलो, मी सुनीता बोलते आहे. मला म्हणजे एक प्रश्न होता. जसं मृत्यू कधी आणि कसा येईल हे सांगता येत नाही, राईट? काही पण गव्हर्नमेंट प्रोसेसेस किंवा डॉक्टरांच्या प्रोसेस असतात, जसं रुग्ण व्हेंटिलेटरवर टाकल्यानंतर त्याचं स्विच ऑफ करणं हे ते. तर ह्या गोष्टींचा मग त्याचा अर्थ कसा घ्यायचा किंवा त्याचा परिणाम काय? हे अशासाठीच केवळ सांगितलं आहे सुनीताजी, की कुठल्याही क्षणी काय होईल तर त्याला म्हणतात ना इमर्जन्सी प्रिपेअर्डनेस, ज्याला आपण म्हणतो की नाही. आता आपण फायर ड्रिल करतात बघा अपार्टमेंट कॉम्प्लेक्स मध्ये किंवा कुठल्या ऑफिसमध्ये फायर ड्रिल करतात. याचा अर्थ काय की कधीही फायर लागलं, काही झालं तर मी गांगरून न जाता मला काय करायचं ते माहिती पाहिजे, मी नेहमी तयार पाहिजे. तसे मृत्यूचं आपल्याला घाबरवण्यासाठी नाही सांगितलं त्यांनी एवढंच सांगितलं की इतकी विशेष आहे आपल्याला जन्म, तर तो मी त्याची जाण ठेवून ते सेन्स ऑफ अर्जन्सी असं जे म्हणतात की नाही, त्यांनी मी प्रयत्न केले पाहिजे. आणि आता आपण बाकीचे जे म्हटले कोणाला कुठल्या वेळी येईल ते खरंच सांगता येत नाही. आता ते इतकं कशाला, वैद्यकशास्त्रामध्ये तज्ञांमध्ये सुद्धा मतभेद आहेत की हा माणसाला मृत म्हणायचं का नाही. आता हे फक्त सूक्ष्म देह, ज्या वेदांत शास्त्र याबद्दल क्लिअर आहे. ह्या सूक्ष्म देह ह्या देहामधनं वासना भोगायच्या त्या माझ्या भोगून झाल्या की या सूक्ष्म देह सुटतो. क्लिअर आहे, याच्याबद्दल काही वाद नाही. फक्त पण आपण या मृत्यूचे विचार आपल्या जीवनामध्ये, आपल्या जीवनशैलीमध्ये सकारात्मक बदल व्हावा म्हणून आलेला आहे. तेवढंच फक्त आपण सध्या विचार करायचा. बोला. आता हात वर केला होता. धन्यवाद. आणखी कोणतरी बोलताय का? मला 2दा मी हात. ठीक आहे, मग कोणाला नसतील तर मग आपण. कोण म्हणत आहे? कोणाला बोलायचं आहे? कळत नाही मला. तुम्हाला आपण तुम्ही अनम्यूट करू शकता, मला जर दिसलं नाही तरी. ठीक आहे. हरि ओम.